शनी अमावस्या कुंभमेळा पर्वणी निमित्तानं शनिदेवाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच विविध राज्यातून भाविकांचा अक्षरशः महापूर लोटला होता। भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ सौरभ त्रिपाठी, प्रांताधिकारी वामन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्था करण्यात आली होती। यासाठी देवस्थान आणि महसूल विभागाचे मोलाचे सहकार्य मिळाले। सुमारे 4.5 लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। दिवसभर दरवर्षी पर्वणीचा औचित्य साधून देवस्थानच्या वतीने 11 पोत्यांचा बुंदी प्रसाद परिसरामध्ये वाटण्यात आला। दिवसभर भ्रमणध्वनीद्वारे गर्दीचा आढावा शासकीय प्रशासकीय सेवेमार्फत घेतला जात होता। नगर येथील बॉम्बशोधक पथक बजरंग चौगुले यांच्या अत्याधुनिक यंत्रानं परिसरामध्ये शोध मोहीम राबवण्यात आली। औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पहाटेची आरती करण्यात आली, तर सायंकाळी जयेश शहा यांच्या हस्ते आरती करण्यात आली। शनिचरणी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार खैरे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दर्शन घेतलं। देवस्थानच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव दरंदले आणि विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आला। डीवायएसपी दत्तात्रय कांबळे, शनिशिंगणापूरचे पीएसआय प्रशांत मंडले यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता। नाशिक त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या शनिभक्तांची गर्दी लक्षात घेता महसूल विभागातील तलाठी, सर्कल आदी अधिकारी लक्ष ठेवून होते। अचानक जर गर्दी वाढली तर त्यांचं नियोजन प्लॅन तयार होता। या सर्व सुरक्षा सुविधांविषयी भाविकांनी समाधान व्यक्त केलं। विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आल्यानं भाविकांना जास्त अडचणींचा सामना करावा लागला नाही। ठिकठिकाणी पाणी, आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या होत्या। दर्शन रांगावर गृहरक्षक दल आणि स्वयंसेवक जातीने लक्ष ठेवून होते। येणाऱ्या भाविकांना प्रसाद मिळावा आणि त्यांच्या सुरक्षेसाठी देवस्थान कंबर कसून तयार होतं। शनी शिंगणापूरमध्ये येणाऱ्या सर्व शनी भक्तांचं शनेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि शनी शिंगणापूर देवस्थानच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आज शनी अमावस्येच्या पर्वावरती शनी शिंगणापूरमध्ये फार मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत आहेत। या शनी भक्तांचं सुलभ दर्शन व्हावं म्हणून देवस्थान ट्रस्टनं या ठिकाणी दर्शनासाठी आणि भाविकांच्या सुविधेसाठी अनेक सुविधा निर्माण केलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं वाहनतळाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, त्याचबरोबर भक्तांची निवास व्यवस्था, प्रसाद व्यवस्था आणि या एकूणच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन देवस्थान ट्रस्टकडून केलेलं आहे। CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही 97 CCTV कॅमेरे या परिसरामध्ये लावलेले आहेत आणि कंट्रोल रूममधून या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्याचं कामही शनेश्वर देवस्थानचा सुरक्षा विभाग आणि प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी करत आहेत। न्यूज रिपोर्टर बापू भुसाळ, S9 मीडिया, शनी शिंगणापूर।